खूप छान मस्त आणि आनंदी असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे अंजूज लाईफ. तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे मस्त असं माझं मेकअप प्रॉडक्ट. मी कोणते कोणते मेकअप प्रॉडक्ट वापरते कस्टमरला आणि मला. तर आज मी सगळं क्लिअर करणार आहे. मला एक कमेंट आली होती की तुझे मेकअप प्रॉडक्ट शेअर कर म्हणून. तर खास त्या कमेंटसाठी मी हा व्हिडिओ शूट करत आहे. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर व्हिडिओला स्टार्ट करते. सध्या अवेलेबल नाही आहे, तर ही सनस्क्रीन जी आहे ती ही लावत असते मी. बघू शकता तुम्ही, क्वीन्सची आहे आणि खूप छान आहे. असं जास्त म्हणजे प्रायमर ना माझ्याकडे 2 कंपनीचे आहे. ही हुडा ब्युटीची आहे आणि हे लॅक्मेचं प्रायमर आहे. दोन्ही पण छान आहे. कोणतं पण मी जे हातात आले ते यूज करते. दोन्हीचे पण रिझल्ट छान आहे, काही साईड इफेक्ट नाही आहे. तर तुम्ही पण हे दोन्हीपैकी कोणतं पण वापरू शकता. आणि त्यानंतर जे आहे ती ही बेबी क्रीम आहे, बघू शकता. याचा मेकअप जो आहे ना, मी तुम्हाला फोटो साईडला लावून दाखवते की याचा मेकअप किती छान होतो. आणि हीच क्रीम जी आहे मी डेली मेकअपला कुठं जायचं असलं ना, तर ही जी क्रीम आहे ती मी वापरत असते. त्यानंतर माझ्याकडे हे 2 शेडचे फाउंडेशन आहे, जे की आहे एक ग्लॅमरचं आहे, ग्लॅम 21 आहे. आणि स्किन टोन कशी असते, प्रत्येकाची वेगवेगळी स्किन टोन असते, त्यामुळे मी हे पण एक फाउंडेशन ठेवलेलं आहे माझ्याजवळ आणि हे माझ्या स्किनला सूट होतं. त्यानंतर फाउंडेशनच्या नंतर मी हे दाखवते तुम्हाला, जे की कन्सिलर आहेत, वेगवेगळ्या शेडचे आहेत. तर प्रत्येक मी तुम्हाला एक दाखवते आणि नंबर्स आहे त्याच्यावर. तर हे 3 नंबरचं आहे, बघू शकता तुम्ही. तुम्हाला उलटं दिसत असेल कारण मी फ्रंट कॅमेराने व्हिडिओ शूट करते त्यामुळे. हे बघू शकता, याचं असं शेड आहे जे की माझ्या स्किन टोनला थोडंसं मॅच होण्यासारखं मी घेतलं होतं, की आपल्याला पण कधी लागू शकतं, त्यामुळे मी हे कन्सिलर एक घेतलेलं आहे. आणि हे सेकंड आहे, बघू शकता. याचा वन नंबर आहे. हा 1 नंबरचा कन्सिलर आहे. तर याचा शेड थोडासा फेअर आहे अजूनच, त्या शेडपेक्षा याचा जास्त थोडा अजून जास्त आहे. आणि त्यानंतर हे एक आहे 2 नंबरचं. हे तिन्हीपेक्षा जास्त फेअर आहे, तुम्हाला दाखवते मी तिन्हीचे. हे बघू शकता, तिन्हीचे कलर तुम्हाला वेगवेगळे दिसत असतील. तर फोन कॅमेऱ्यामध्ये मला नाही समजत आहे तुम्हाला दिसतंय का नाही, बट तिघींचे थोडेसे कलर तुमच्यासाठी बेस्ट आहे. आणि चला मी हे नंतर ठेवते एकदा. तर अशा ह्याच्यामध्ये ना 8 शेड आहेत, वेगवेगळे कलर शेड आहेत त्याच्यामध्ये. आणि याचं कवर सध्या सापडत नाही आहे मला, तर त्याचं नाव याच्यावर आहे यम असं नाव आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर ही एक आय शॅडो पॅलेट आहे माझ्याकडे, जी एंजल रोजची आहे. एंजल रोज बघू शकता तुम्ही, इथे नाव आहे. आणि छान आहे, याच्यात पण शेड खूप छान आहेत. तर ही ऑफलाईनच घेतलेली मी, छान आहे त्याच्यामध्ये. जर डार्क पाहिजे असेल तर डार्कच कलर आहे त्याच्यात भरपूर. आणि अशी ही पॅलेट आहे. त्यानंतर जे आहे मेकअप फिक्सर आपलं बीबीचं, मी साधं म्हणजे हेच वापरते सध्या तरी. आता पुढे बघू, जर वाटलंच तर चेंज करेल, पण छान आहे, याचं पण रिझल्ट मस्त आहे. आणि मेकअप फिक्सर मारल्यानंतर ना मेकअप आपला खूप छान राहतो, टिकतो. आणि छान म्हणजे पूर्ण दिवस आपला मेकअप टिकतो फक्त याच्यामुळे. शेवटी हे लावायला विसरू नका तुम्ही पण, खूप छान आहे मेकअप फिक्सर. त्यानंतर माझ्याकडे ही पण एक कन्सिलर पॅलेट आहे, जी मी स्टार्टिंगला मेकअप शिकायचे ना तेव्हा घेतले होते हे. तर छान आहे, याच्यात पण पिंपल्स वगैरे असले तर हे कलर वगैरे कन्सिलर असलं ना तर होऊन जातं. तर मला तर याची अजूनपर्यंत गरज नाही पडली, पण आम्ही क्लास करायचो ना त्यावेळेस घेतलं होतं मी हे पण ऑनलाईनच मागवलं होतं मी मिशोवरून. छान आहे क्वालिटी, म्हणजे बजेटमध्ये पण आहे आणि छान आहे. हे जे आहे लूज पावडर आहे, थोडंसं शिमरी काय म्हणतात ना आपण त्या टाईपचं आहे. थोडंसं चमकी टाईप आहे आणि ते ना त्याचं झाकण माझ्याकडून तुटलेलं आहे, त्यामुळे थोडंसं ढिल्लं दिसतं आहे. आणि हे फक्त असं डीप करायचं आणि लावायचं तर खूप छान दिसतं आहे. त्यानंतर हे आहे ब्लशर किट. तर याच्यात 2 शेड आहे. हे दिसतं आहे तुम्हाला तुटलेलं, हे थोडं इग्नोर करा, इशूने तोडून टाकले. तर छान आहे हे पण ब्लश. मी तर जास्त हेच लावते, हे छान आहे, फेंट आहे, जास्त डार्क दिसत नाही त्यामुळे.
तर हे पण आहे हुडा ब्युटीचं आहे, हे पण मी शिवून मागवलेलं आहे. पॅनकेक म्हणतात त्याला, पॅनकेक. तर ह्याचा पण मेकअप मी तुम्हाला टॅग करून म्हणजे फोटो लावून दाखवते की याचा मेकअप कसा दिसतो ते. मेकअपच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं हे कॉम्पॅक्ट जे पॉपअपचं आहे. छान आहे पण कॉम्पॅक्ट माझ्या स्किनला खूप छान असं मॅच होतं आहे, म्हणजे माझ्या स्किन टोननुसारच घेतलं होतं मी. ब्लेंडर हे तर सगळ्यांकडेच असतंच. आणि त्यानंतर मी छोट्या छोट्या लिपस्टिक मागवल्या होत्या, त्या बघू शकता तुम्ही. आता त्या काही नीट राहिलेल्या नाही पण आहेत, पण छान आहेत. मी कुठं म्हणजे घाई जायचं असलं ना कुठं तर ह्याच वापरते, खूप छान आहे त्या. ह्या अशा 12 होत्यात पण 3च राहिल्या, तर कुठे गेल्यात माहीत नाही. तर ऐशूला खूप आवडतात, तिला जर दिसल्या ना ती सोडतच नाही आहे, त्याच्यामुळे मी डब्यात ठेवलेल्या आहे. नाही तर वरतीच होत्या ह्या, पण तिला खूप आवडतात, नुसती लावत बसते. आय शॅडो पॅलेट, तुम्हाला नाव उलटं दिसत असेल तर ब्युटी क्लॉझेटची आहे ही. मी शोरूम मागवली होती. ही एक लिपस्टिक आहे बघू शकता, जी की मी आत्ता लावलेली आहे आणि खूप छान आहे. निघत नाही, काही नाही, पुसत पण नाही. मला खूप सवय आहे होठं घडी घडी चावायची, होटांवर लिपस्टिक राहतच नाही, पण ही लिपस्टिक इतकी छान आहे ना, मी कितींदा पण होट हे जे आहे आयलॅशेस आहे माझ्याकडे ठेवलेले आहेत मी, आणि त्याचं हे ग्लू आहे. बस एवढंच आहे माझ्याकडे मेकअपमध्ये, बाकी जास्त काही नाही आहे. कारण माझं ॲडव्हान्स मेकअप हे नाही झालेलं, क्लास कोर्स मी केलेला नाही आहे, त्यामुळे माझ्याकडं सध्या तरी इतकंच आहे. बेसिक जे आपण मेकअप करतो, सिम्पल एंगेजमेंट मेकअप, सायडर मेकअप, त्या हिशोबाने माझ्याकडं आहे सर्व. तर चला, तर मग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा, आणि कोणतं प्रोडक्ट तुम्हाला जास्त आवडलं ते पण मला कमेंट करून सांगा, आणि अजून मी कोणत्या प्रोडक्ट्स घेऊ शकते हे पण मला सजेशन द्या कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा, आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणता घेऊन तुम्हाला कोणता बघायला आवडेल ते पण कमेंट करा. चला, तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत